काय बरी आहेत ना? काय आली मी काय नमस्कार सर्वांना. आमच्या मेघी गावामध्ये ब्राह्मणवाडीमध्ये हे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आज मोठा उत्सव आहे आणि त्या निमित्ताने मंदिरामध्ये महासत्यनारायणची पूजा सुद्धा आहे, महाप्रसाद आहे. आता थोड्याच वेळामध्ये महिला मंडळांकडून हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम आहे. चला तर तुम्हाला मी सर्व सत्यनारायणच्या पूजेचं आणि बल्लाळेश्वराचं दर्शन करवते आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा दाखवते. चला. बल्लाळेश्वर प्रसन्न हे गाभारा आहे आणि इथे दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण मस्त साजरा केलाय उत्सव 2026. बल्लाळेश्वरासाठी सुद्धा महिला मंडळांनी हळदी कुंकाचं वाण ठेवलेलं आहे आणि इकडे या देवीची ओटी भरलेली आहे. वर्धापनाच्या निमित्तानं 9 मे 2026 वार शनिवार या दिवशी श्री सत्यनारायणच्या महापूजेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे देव बल्लाळेश्वर मंदिर. आता इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झालाय. आणि तुम्ही बघत असाल आमच्या ब्राह्मणवाडीच्या जेवढ्या महिला आहेत त्यांच्या सर्वांचं साडीचा एक रंग आहे बघा. सर्व महिलांची धमाल सुरू आहे बल्लाळेश्वराच्या मंदिरात. हे बघा खूप छान त्या कापडी बॅगा आणलेल्या आहेत, पिशव्या वाण म्हणून, आणि खूप छान आहे बघा. खूप छान आहेत बघा बॅगा. वा, साड्या किती छान वाटतात आहे बघा, एका रंगाच्या सर्वजणी नेसतात. हाय ओ, खूप महिला गोळा झाल्यात बघा. हे आमच्या मुंबईच्या माजी नगरसेविका आहेत सौ सुप्रिया पवार, सुप्रिया विजय पवार.
सर्व एक रंगाच्या साड्या नेसून सर्व महिला आमच्या वाडीतल्या आता बसल्यात हळदी कुंकाला. आणि काय छान वाटतंय एक रंग. असं एकजूट राहिलं पाहिजे की नाही वाडीतले म्हटल्याच्या नंतर. आणि किती छान वाटते बघा. मी पण बसतो. काकू कसं वाटतंय आपल्या मंदिरातलं हल्दी कुंकू? छान वाटतंय, छान वाटतंय. छान वाटतंय ना. सर्व महिला एक रंगाच्या साड्या नेसून आहे ना एकजूट होऊन हल्दी कुंकू करतात ते छान वाटतंय ना. ही बघा ही मंदिराच्या आवारामध्ये म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर ही सत्यनारायणची महापूजा आहे. हल्दी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे. आता नाव घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ह्या ताई पवारवाडीतल्या आहेत. ह्या आता नाव घेत आहेत. ताई तुमचं नाव सांगा आणि तुमच्या हा आता नाव काय घेताय घ्या लवकर पटापट. अरे वा सुंदर. आता आणखीन कोण घेतय नाव? टाळ्या होऊ दे. अरे वा या आमच्या ब्राह्मणवाडीतल्या आहेत. काय काय नाव तुमचं ताई? वैशाली चव्हाण. वैशाली अशोक चव्हाण यांनी पण खूप सुंदर नाव घेतलेलं आहे. तर आता आणखीन कोण येत आहे? या आहेत मुंबईच्या मलाडच्या माजी नगरसेविका सौ सुप्रिया विजय पवार. आता ह्या नाव घेतील. एकदम सुंदर नाव घ्या ताई. शंकराच्या पिंडीवर वेळ वाहते वाकून आणि विजयरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. अरे वा वा एक नंबर नाव. वा वा बल्लेराश्वराच्या उत्सवात बल्लेराश्वराच्या शंकराच्या नावाने नाव घेतलेलं आहे. खूप सुंदर अति सुंदर खूप छान. आता कोण येत आहे? अरे वा सुंदर खूप छान. अरे वा छान एकदम मस्त. हे बघा आता या ताई सुंदर नाव घेतील. घ्या पटापट. खंडाळाच्या घाटात गारगार पाण्याचा झरा तेथे नेहमी शिवाजीचा पारा. कर्जत पासून कोकणपट्टीला भात लावले सारा. दादरला पोलिसांचा पारा. भायखळ्याला जाताना चढ लागला सारा. राणीच्या बागेत विश्रांती करा. भोरे बंदरला गाड्याचा आगारा. चौपटीचा मंदिर वारा. साहेबाच्या बंगल्याची निराय करा. आणि मरण रावाचे नाव घ्यायला रुपये 113. अरे वा 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 खूप मोठं खूप छान नाव आहे. मंगळसूत्राच्या वाटीवर फुलांची नक्षी मुलीचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. पानवडाचं पोळी गव्हाची नाथ मंडळकरांची लेख इतिहासची सून दळव्यांची अस्तुरी रवींद्र भटकरांची. अरे वा 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 टाळ्या. बोला आता. सोन्याच्या अंगठीवर फुलांची नक्षी सत्यनारायणच्या पूजेला नाव घेते. प्रभेरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. हा हा छान छान. छान मंदिर सजवलंय बघा. आता संध्याकाळी नमानाचं प्रोग्राम आहे. संध्याकाळी 10 वाजता नमान सुरू होणार. फक्त पाऊस पडला नाही पाहिजे. सध्या कोकणामध्ये 3-4 दिवस सतत पाऊस पडतोय. कसं वाटलं तुम्हाला? हे कोकणातलं मंदिराचा उत्सव आवडला ना? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. ब्लॉक चालू आहे. जा.
बल्लाळेश्वराच्या मंदिरात उत्सवामध्ये खूप महिला एकदम मस्त मजा मस्ती करत होत्या. छान हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला, नाव घेण्याचा कार्यक्रम झाला. ही सत्यनारायणची पूजा पण खूप छान प्रकारे पार पडली. पण ह्या पावसाने सर्व गडबड केली. हे बघा, त्यांनी ठरवलेलं आहे दररोज संध्याकाळचं कोकणामध्ये आमच्या मेघी गावात पाऊस एवढा पडतो ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा किती धारा लागल्या. हे बघा, आता सर्वजण मंदिरातच थांबलेत आणि लाईट सुद्धा गेलेली आहे. लाईट सुद्धा गेली आहे. बघा, कोकणात कसं असतं, जरा गडगडला की लगेच लाईट बंद करतात. हे बघा, पूर्ण अंधार झाला मंदिरामध्ये. हे बघा, 2026 मेच्या 9 तारखेला श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या उत्सवाचा व्हिडिओ आवडला तर द रॉयल ब्रदर्स 24 या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.